तर माझा पहिला प्रश्न आहे की तुम्ही तुमच्याकडे जर चपाती उरली तर तुम्ही त्याचं काय करता? मी उरलेल्या चपातीपासून तुमच्यासाठी घेऊन आली एकदम फंटॅस्टिक असा नाश्ता. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. त्यासाठी घेतली आहे मी रात्रीची उरलेली चपाती. त्याला मस्तपैकी मोठे-मोठे तुकड्यामध्ये मी कट करून घेणार आहे. मिक्सरमधून छान असा चुरमा करून घेणार आहे बघा. नंतर मी घेतले आहे बॉइल्ड बटाटे 2. त्याला मस्तपैकी मी क्रश करून घेणार आहे बघा. आता यामध्ये मी टाकणार आहे मस्तपैकी बारीक कट केलेला कांदा. सोबतच टाकणार आहे मी शिमला मिर्च आणि हिरवी मिर्च. आता यामध्ये टाकणार आहे मी चवीनुसार मीठ, धनापूड, चाट मसाला, मिरेपूड आणि टाकणार आहे भरपूर अशी तीळ. तीळ टेस्टला खूप छान लागते. नक्की टाका, तुम्ही स्किप करू नका. आणि त्यामध्ये मस्त टाकणार आहे भरपूर असं चीज खिसून. बघा एकदम टेस्टी आणि क्रंची असा नाश्ता आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. एकदम हेल्दी पण आहे. आता यामध्ये बाइंडिंगसाठी टाकणार आहे मी 2 चमचे चपातीचा चुरमा. यामुळे काय होते, आपल्या पॅटीसला छान अशी बाइंडिंग येईल. बघा मस्त आपण त्याला आता हाताने चुरून त्याचा एक गोळा तयार करून घेणार आहे बघा. आणि त्याच्या मस्तपैकी आपल्या आवडीप्रमाणे शेपप्रमाणे आपण त्याचे पॅटीस तयार करून घेऊया बघा. अशा पद्धतीने छान आपल्याला पॅटीस तयार करून घ्यायचे आहे. बघा मी अशा पद्धतीने सर्व पॅटीस तयार करून घेतलेले आहे. आता पॅटीसला लावायला आपण करणार आहे एक स्लरी, जी आपण तांदळापासून करणार आहे, तांदळाच्या पिठापासून. आणि त्यामध्ये टाकणार आहे आपण थोडंसं मीठ आणि पाणी. त्याची मस्त अशी घट्ट स्लरी करणार आहे. त्यामध्ये पॅटीस डिप करणार आहे आणि चुरम्यामध्ये चपाती चुरमा जो आपण केला होता त्यामध्ये मस्त कोट करून घेणार आहे. आणि पॅनवर मस्त तेल टाकून त्याला शॅलो फ्राय करणार आहे. यामुळे काय होते, चपातीच्या चुरमामुळे पॅटीस एकदम क्रंची होते बघा. आणि दिसायला पण तेवढेच चांगले वाटते बघा. छान असे आपले पॅटीस मस्त आपण पॅनवर शेकून घ्यायचे आहे बघा. शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे. मस्त मस्त लाल होतं ते आणि वरून ते खूप असे क्रंची लागतं खाताना. एकदम टेस्टी अशी रेसिपी आहे. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. बघा किती छान असे आपले पॅटीस तयार झालेले आहे. गरमागरम पॅटीस आपण आपल्या आवडीच्या सॉसबरोबर सर्व करायचे आहे बघा. छान असे टेस्टी असे पॅटीस तयार झालेले आहे. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.